नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य आणि बालकल्याण समित्यांवर बविराचा झेंडा. बीना फुट्याडो आणि निलेश देशमुख यांची सभापतीपदी निवड. सुवर्णा पाटील व निशा चोरगे उपसभापतीपदी विराजमान. वसई विरार महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आरोग्य समिती आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज दिनांक 8 मे रोजी निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारत सर्व पदांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीसाठी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सकाळी 12 वाजल्यापासून सुरू झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत दोन्ही पक्षांकडून चुरशीची लढत पाहायला मिळाली. महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी बहुजन विकास आघाडीच्या बीना मायकल फुट्याडो यांना 9 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या सानवी संजोग यंदे यांना 5 मतांवर समाधान मानावे लागले. याच समितीच्या उपसभापतीपदी बवियाच्या सुवर्णा अजित पाटील यांनी 9 मते मिळवून विजय संपादन केला, तर भाजपाच्या मीरा समीर निकम यांना 5 मते मिळाली. आरोग्य समितीच्या निवडणुकीतही बवियाने आपली पकड मजबूत ठेवली. आरोग्य समिती सभापती पदासाठी बवियाच्या निलेश दामोदर देशमुख 9 मते मिळून विजयी झाले, तर भाजपाच्या डॉक्टर योगिता गवळी करंजकर यांना 6 मते मिळाली. आरोग्य समिती उपसभापती पदासाठी झालेल्या लढतीत बवियाचे निषाद अरुण चोरगे यांनी 9 मते मिळवून भाजपाच्या जितेश हरिश्चंद्र राऊत यांचा पराभव केला, त्यांना 6 मते मिळाली. महापौर अजीव पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, माजी महापौर नारायण मानकर आणि बवियाचे ज्येष्ठ नेते पंकज ठाकूर व जितूबाई शहा यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या संपूर्ण प्रक्रियेत पालिका सचिव विश्वनाथ तळेकर यांनी सहकार्य केले. आजच्या या निकालाने वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आणि पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.